लक्ष द्या, आपल्याला आज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तो घ्यायचा आहे. इंटररोगेटिव्ह सेंटेन्स. कोणता पार्ट आहे तो आपला? इंटररोगेटिव्ह सेंटेन्स आपण त्याला म्हणणार आहोत. ओके, त्याला आपण मराठीमध्ये प्रश्नार्थक वाक्य म्हणतो. काय म्हणतो? आता जर डायरेक्ट स्पीच मध्ये या पद्धतीचं जर वाक्य आलं, अवतरण चिन्हामध्ये या पद्धतीचं वाक्य आलं, तर त्याचं आपल्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये कन्वर्ट करताना कशा पद्धतीने आपण कन्वर्ट करणार आहोत त्याचे नियम आपल्याला अभ्यासायचे. पण ते नियम अभ्यासण्याच्या अगोदर सगळ्यात अगोदर कांबळेवरती लक्ष दे. सगळ्यात अगोदर आपल्याला इंटररोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. इंटररोगेटिव्ह सेंटेन्सला काय म्हणतात मराठीमध्ये? प्रश्नार्थक वाक्य म्हणतात. आणि ज्या वाक्यामध्ये आपण समोरच्या व्यक्तीला एखादा क्वेश्चन विचारतो, काय विचारतो? क्वेश्चन विचारतो, ते वाक्य काय झालं? प्रश्नार्थक वाक्य झालं. याला आपण दुसऱ्या नावानं कोणत्या याच्यानं करू आपण, याला आपण क्वेश्चन सेंटेन्स सुद्धा म्हणू. आपण काय म्हणूया? क्वेश्चन सेंटेन्स. आणि या क्वेश्चन सेंटेन्सचं वैशिष्ट्य काय आहे बरं महत्वाचं? म्हणजे एखाद्या त्या वाक्याच्या शेवटी काय असतं? क्वेश्चन मार्क असतो. जसं मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारला आणि किंवा आपल्याला लहानपणापासून एक क्वेश्चन विचारला जातो, व्हॉट इज युअर नेम? व्हॉट इज युअर नेम? आणि पुढे काय असतं बघा? क्वेश्चन मार्क. जिथे तुम्हाला पुस्तकामध्ये किंवा तुमच्या नोट्स मध्ये किंवा एक्झाम मध्ये या पद्धतीचं वाक्य दिसलं आणि शेवटी जर क्वेश्चन मार्क दिसला तर असं समजायचं हे काय? इंटररोगेटिव्ह सेंटेन्स आहे. कसं आहे ते? इंटररोगेटिव्ह सेंटेन्स. आता या इंटररोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये सुद्धा दोन प्रकार पडतात. किती असतात ते? दोन प्रकार असतात. आता हे दोन जे आहेत ते आपल्याला इथे तर समजून घ्यायचे, परंतु याच्यामध्ये आणखी सुद्धा आहे, पण त्याचा डीपली आपण अभ्यास या भागामध्ये करणार नाही, तर आपण ते पुढच्या भागामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला करता येतात. पण मग इथे बघा, जर याची आपल्याला दोन प्रकार जर सांगायचे असतील तर एक पहिला जो आहे तो WH वर्ड्स क्वेश्चन. कोणता? WH वर्ड्स क्वेश्चन आपण त्याला म्हणू. आणि दुसरा जो आहे तो कोणता असेल? वर्बल क्वेश्चन. कोणता असेल तो? वर्बल क्वेश्चन्स असेल. आणि या वर्बल क्वेश्चन्सला आणखीन एक नाव आहे बघा. कोणतं नाव असेल? येस नो टाइप क्वेश्चन. कोणता असेल? यस नो टाइप क्वेश्चन. येस नो टाइप क्वेश्चन. आता बघा, याला WH वर्ड्स क्वेश्चन का म्हणतात? तर ज्या प्रश्नाची सुरुवात WH वर्ड्स ने होते. कशाने होते? WH वर्ड्स ने. आता WH वर्ड्स कोणते कोणते आहेत तुम्हाला माहित असेल? व्हॉट, वेअर, व्हिच, व्हेन या पद्धतीचे पूर्ण WH वर्ड्स आहेत. असे बरेचसे वर्ड्स आहेत. त्यांनी जर सुरुवात झालेली असेल आणि शेवटी क्वेश्चन मार्क असेल तर तो कोणता क्वेश्चन झाला? WH क्वेश्चन झाला. कोणता झाला तो? WH क्वेश्चन. कारण आपल्याला आपण बऱ्याच ठिकाणी असे वाक्य किंवा असे क्वेश्चन्स वाचलेले आहेत. एक्झाम मध्ये तर खूप सारे असे क्वेश्चन येतात, कारण व्हॉटने, वेअरने, विचने सुरू होणारे बरेचसे क्वेश्चन असतात. ते तुम्हाला लक्षात राहिले पाहिजे. त्याच्यानंतर येस नो टाइप क्वेश्चन म्हणजे काय? तर ज्याचं उत्तर आपण हो किंवा नाही याच्यामध्ये देतो. काय करतो? हो किंवा नाही या दोनच शब्दामध्ये उत्तर असतं. त्याला आपण वर्बल क्वेश्चन. आणि वर्बल क्वेश्चनची जी सुरुवात आहे ती कशाने होत असते? हेल्पिंग वर्ब किंवा मॉडेल ऑक्झिलरी. कशाने होते? हेल्पिंग वर्ब किंवा मॉडेल ऑक्झिलरी याच्याने होत असते. आणि त्याच्यामध्ये बघा महत्वाचं म्हणजे काय? सुरुवातीलाच ते येणार. हेल्पिंग वर्ब कुठे येणार आहे? सुरुवातीला येणार आहे. आणि शेवटी काय असणार आहे? क्वेश्चन. आता याची रचना आपल्याला समजून घ्यायची. नेमका WH वर्ड्स क्वेश्चन बनवायचा कसा, तयार कसा करायचा? आता आपण एक साधारण तुम्हाला रेग्युलरली जे क्वेश्चन विचारलेले असतात आपण किंवा आपण जे रोजच्या याच्यामध्ये यूज करतो त्या दोन क्वेश्चन वरून आपण काय करूया? एक त्याचा फॉर्म्युला बनवूया. फॉर्म्युला म्हणजे काय? सूत्र. आता हा जो तुम्हाला बोर्डवर मी क्वेश्चन लिहून दिलेला आहे, व्हॉट इज युअर नेम. ओके, हा नेहमी तुम्हाला क्वेश्चन विचारण्यात येत असतो, बरोबर की नाही? आता याच्यामध्ये नेमकं काय काय आहे ते पहा. सुरुवातीला काय आहे बरं? व्हॉट म्हणजे व्हॉट काय आहे? WH वर्ड आहे. काय? WH वर्ड आहे. तर WH वर्डच्या नंतर आपल्याला काय आलेले? इज आलेले.
ते काय आहे इज आहे. आता इज हे काय आहे बरं हेल्पिंग वर्ब आहे. हेल्पिंग वर्ब आहे काय ते हेल्पिंग वर्ब. मग हेल्पिंग वर्बच्या नंतर काय येतं ऐका. आता व्हॉट इज युअर नेम. आता युअर नेम हा काय आला इथं ऑब्जेक्ट झालेला आहे. आता याच्यामध्ये सब्जेक्ट आहे का मेन वर्ब नाहीये. मग इथं अगोदर काय येणार आहे मेन वर्ब येईल का सब्जेक्ट येईल अगोदर. अगोदर बघा याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब झाल्याच्या नंतर सब्जेक्ट येतो. सब्जेक्ट झाल्याच्या नंतर आपला वर्ब येईल. मग आता वाक्यामध्ये ज्या पद्धतीनं टेन्स दिलेला आहे मग त्या पद्धतीनं मग जे वर्बचं फॉर्म जे असतं म्हणजे पहिलं रूप दुसरं रूप तिसरं रूप चौथं रूप या पद्धतीनं काय येतात वर्बचे फॉर्म येत असतात त्याच्यामध्ये. मग वर्बचा फॉर्म झाल्याच्या नंतर मग याच्यामध्ये काय ऑब्जेक्ट असेल ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट असेल तर कॉम्प्लिमेंट आणि शेवटी काय येतं आपलं क्वेश्चन मार्क. आता तुम्ही याच्या आधारे तुम्ही काय करू शकता एखादा क्वेश्चन सहजरित्या तयार करू शकता या फॉर्म्युल्याच्या आधारे. आता मग हेल्पिंग आता पुढे काय वर्बल क्वेश्चन आपल्याला बनवायचं आहे. वर्बल क्वेश्चनचं एक एक्झाम्पल सांगतो. तुम्ही नेहमी जर वर्गात यायचं असेल तर कॅन आय कम इन सर म्हणतात बरोबर आहे. कॅन आय कम इन सर. कॅन आय कम इन सर हे तुम्ही नेहमी काय करता हा क्वेश्चन यूज करता की नाही. आता मग याचं उत्तर देताना सर काय म्हणतील यस और नो म्हणतील. ओके लांबलचक उत्तर देतील का तुम्हाला लांबलचक उत्तर तुम्हाला लांबलचक उत्तर देण्याची गरज आहे का. मी फक्त हो आणि नाही या दोनच शब्दामध्ये बोलणार बरोबर आहे की नाही. कोणत्या कोणत्या याच्यामध्ये हो आणि नाही मध्ये बोलणार. मग आता याची रचना काय आहे याची रचना तुम्ही समजून घ्या. पहिल्यांदा कॅन आहे हे कॅन काय बरं हेल्पिंग वर्ब किंवा मॉडेल ऑक्झिलरी आहे. ओके म्हणजे याची सुरुवात हेल्पिंग वर्ब मी तर एच आणि व्ही लिहून दिली. हे एच चा अर्थ काय हेल्पिंग वर्ब सॉरी हेल्पिंग आणि व्ही चं काय वर्ब. ऑब्लिक मध्ये काय ते मॉडेल ऑक्झिलरी एम ए म्हणजे काय हे याला मॉडेल्स आणि याला ऑक्झिलरी म्हणायचं. त्याच्यानंतर बघा वाक्यामध्ये काय तो सब्जेक्ट येतो. काय तो वाक्यामध्ये सब्जेक्ट. सब्जेक्टच्या नंतर आपला काय येणार आहे वर्ब येणार. काय येणार आहे वर्ब येणार आहे. वर्बच्या नंतर आपला ऑब्जेक्ट किंवा काही कॉम्प्लिमेंटचा भाग असेल. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय पूरक शब्द येतात बघा. ते सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट सोडून काही शब्द त्याच्यात सोबत जे की अर्थ त्या वाक्याला अर्थ निर्माण करून देणारे काही शब्द असतात त्याला काय म्हणतो आपण कॉम्प्लिमेंट म्हणतो. त्यामुळे त्याला कॉम्प्लिमेंट. आणि शेवटी मग काय राहणार आहे क्वेश्चन मार्क असणार बरोबर आहे का. हे शेवटी काय आपला क्वेश्चन मार्क. या पद्धतीने आपण काय करणार आहोत इंटरगेटिव्ह सेंटेन्स मध्ये दोन त्याचे काय मेन प्रकार आहेत. पहिला आहे WH वर्ड्स क्वेश्चन आहे आणि दुसरा कोणता आहे वर्बल क्वेश्चन आहे. आणि या दोन क्वेश्चन जर आपल्याला तयार करायचे असतील तर याच्यामध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला आणि याचा हा फॉर्म्युला तुम्हाला वापरावा लागेल. कारण जेव्हा आपल्याला फ्रेम WH क्वेश्चन म्हटलं जातं ओके किंवा फ्रेम वर्बल क्वेश्चन म्हटलं जातं तेव्हा आपल्याला या फॉर्म्युल्याचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. कळलं तुम्हाला एवढं सर्वांना लक्षात आलं का. हा ठीक आहे. आता तुम्ही दोन फॉर्म्युले लिहून घ्या.